छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये भरधाव फोर व्हीलरचे ब्रेक फेल, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। या घटनेने परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये संततधारेनं धरण वाहू लागली। जायकवाडी धरण 92% भरलं, तर पुढील दिवस पाऊस असल्यानं जलसंपदा विभागानं चिंता न करण्याचं केलं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलं शाळेतच पिकवणार भाजीपाला, उत्तम परसबाग फुलवणाऱ्या शाळांना तालुका आणि जिल्हा स्तरावर मिळणार 30 ते 56 हजार रुपयांचं रोख बक्षीस। भिवंडीमधील मानकोली चिंचोटी रस्त्याच्या दुरावस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी, तर मार्गाच्या डागडुजीसाठी थेट पाऊल उचलली जातील, नागरिकांनी व्यक्त केली आशा। कोल्हापूरच्या वाघजाई घाटामध्ये चालता ट्रक पेटला, जीवितहानी नाही, मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ड्रायव्हरनं केबिन बाहेर येऊन उडी मारल्यानं त्याचा जीव वाचला। नवी मुंबईमध्ये श्वानाला तरुणानं केली मारहाण केल्याप्रकरणी रस्त्यावरच्या नागरिकांनी तरुणाला चोपलं। संपूर्ण घटनेत श्वान मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी। पिंपरी चिंचवडमधील भोसरी MIDC परिसरामध्ये रिमोट कंट्रोल वापरून 19 लाखांची वीज चोरी उघड। कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांकडून केला दंड वसूल। अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 यांच्या वतीने नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डिझेलचा अवैध साठा जप्त। पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध केला गुन्हा दाखल। सांगलीमध्ये कुरेशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी मूकमोर्चा। गोवंश हत्याबंदी हिंदू संघटनांच्या वतीने होणाऱ्या त्रासाचा केला निषेध। मुख्यमंत्र्यांची वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा। धार्मिक भावनांचा सन्मानच करतो, हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा प्रयत्न नव्हता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलं, वनताराकडून स्पष्टीकरण। माधुरीच्या परतीच्या कायदेशीर अर्जाला वनताराचा पाठिंबा। न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा सहाय्य करणार। वनताराची माधुरी हत्तीणी संदर्भात प्रेस नोट। वनतारा आणि महाराष्ट्र सरकार मठासोबत असल्यास हत्तीण परत आणण्यास मार्ग सुकर होईल, धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं आपलं मत। महादेवी हत्तीणीच्या संदर्भात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, जनभावनेचा विचार करून हत्ती परत आणण्याचा आदेश द्यावा, राजू शेट्टींची मागणी। कबुतरांसोबत न्याय होऊ शकतो, तर माधुरी हत्तीणीसोबतही न्याय होणं आवश्यक। आम्ही पण हत्तीणीसाठी हिंसाचार करायचा का, अविनाश जाधवांचा सवाल। सर्वोच्च न्यायालयाला मागणी करून उत्तर काढण्याची मागणी। कबूतरखान्यावरील निर्णयावर मुंबई पालिका ठाम, कोणत्याही परिस्थितीमध्ये ताडपत्री हटवणार नाही, पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। हत्ती किंवा कबूतरखाना, सरकारनं हा विषय आंदोलकांना विश्वासात घेऊन संयमानं आणि विश्वासानं हाताळावा। रोहित पवारांनी देखील सरकारवर ट्विट करत केलं सरकारला आवाहन। मुंबईत कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक। जैन समाजाचं दादरमध्ये आंदोलकांकडून आंदोलन मागे। दादर कबूतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजानं काढली। जैन बांधवांनी कबुतरांना चाराही घातला। आंदोलनकर्त्यांकडून जय श्रीराम अशी घोषणाबाजी। आम्हाला उच्च न्यायालय सरकारशी काही समस्या नाही, कबुतरांना चारा पाणी मिळावं ही आमची मागणी, आंदोलकांचं वक्तव्य। घडलं ते चुकीचं घडलं, मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय दिले होते, शांतता ठेवा, कायदा हातात घेऊ नका, मुंबईकरांना मंत्री मंगलप्रभात लोढांचं आवाहन। परिसरातील राड्यामध्ये जैन समाज आणि साधू संतांचा सहभाग नव्हता, बाहेरून आलेल्या लोकांनी राडा केला। जैन बांधवांशी चर्चेनंतर मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती। अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस योग्य ती कारवाई करतील, मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य। आम्ही चक्काजाम करतो, प्रत्येक वेळी गुन्हा दाखल होत नाही, आपण कोणत्याही प्रकारे पाठराखण करत नाही, महेश सावंत यांचं वक्तव्य। कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था शोधायला हवी, कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाऊ नये, रोहित पवारांचं आवाहन। कबूतरखान्यांच्या विरोधात कारवाईचा वेग मंदावण्याची शक्यता, कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका। मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा वाढता ओघ, विजय जैन यांच्याकडनं 1 कोटींची देणगी, तर मुख्यमंत्र्यांनी मानले विजय जैन यांचे आभार। आदिवासी विकास मंत्री उईकेंचा शासकीय आश्रमशाळेमध्ये थेट व्हिडिओ कॉल, शाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांसोबतही साधला संवाद। अकोला महोत्सव 2025 सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन, 16 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान 3 दिवस महोत्सवाचं आयोजन।
परभणीमध्ये 15 ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियानाचं आयोजन. अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. गडचिरोलीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाला प्राध्यापक मिळेना. महाविद्यालयामध्ये 50 प्राध्यापकांची गरज, मात्र केवळ 10 नियमित तर 30 कंत्राटी प्राध्यापक कार्यरत. कोल्हापुरात हातकणंगलेमध्ये महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. नंदुरबारमधून सीमेवरील जवानांना राख्या रवाना. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी पाठवल्या राख्या. सांगलीच्या विटा पोलिसांनी वकिलावर केलेल्या कारवाईच्या सीसीटीव्ही समोर, तर वकील विशाल कुंभार यांची पोलिसांनी उचलबांगडी केल्याचा व्हिडिओ आला समोर. लाडक्या बहीण योजनेच्या भारानं सरकारवर आर्थिक संकट. आनंदाचा शिदा बंद, तर शिवभोजन योजना चालवण्यावर देखील आव्हान. लाडक्या बहिणींना निधी वितरित करण्यासाठी सरकारकडे निधी नाही. जुलै महिन्याचा निधी ऑगस्टमध्ये वितरित होणार. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बहिणींच्या खात्यात निधी येणार. बुलढाण्यातील 51,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला. नवीन निकषांनुसार 65 वर्षावरील बहिणींचे आणि या कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे लाभ थांबवले. भंडाऱ्याच्या डोंगरलामधील 26,000 रोपटी नष्ट. वन्य प्राण्यांनी रोपवनातील रोपटी केली नष्ट. 1 वर्षांपूर्वीचं प्रकरण. अहवालातून बाब समोर. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वनमंत्र्यांकडे करण्यात आली होती तक्रार. पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांचा दर मंगळवारी जनता दरबार. आयुक्तांना भेटून नागरिकांना आपल्या तक्रारींचं निरसन करता येणार. नागरिकांना मोठा दिलासा. मुंबईमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हवेत कोणतंही यंत्र उडवण्यावर बंदी. सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई पोलिसांकडून बंदी, तर आजपासून 4 सप्टेंबरपर्यंत बंदीचे आदेश. चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्लीच्या महिला सरपंच सुनीता कातकर जाणार दिल्लीला. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला राहणार उपस्थित. जिल्ह्यामध्ये उत्तम कार्य करणाऱ्या सरपंचांना सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रण. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह 60 ते 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. विनापरवानगी रॅली काढून पालिकेला घेराव घातल्याप्रकरणी कारवाई. नाशिक शहरातील काही भागामध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. मुंबई पोलीस देणार ट्रॅफिकबाबत नाशिक पोलिसांना ट्रेनिंग. मंत्री छगन भुजबळ यांचं मुंबई पोलिसांना पत्र. वाढवण बंदर आगामी 3 वर्षांमध्ये समृद्धीला जोडणार. 2,528 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता. नागपूर ते कोल्हापूर मार्गावरची विमानसेवा बंद. केवळ 2 महिन्यामध्ये विमानसेवा करण्यात आली बंद. मालेगावच्या बॉम्बस्फोटातील 7 आरोपींच्या निर्दोष सुटकेवर सरकारकडून कोणतीही अपील प्रस्तावित नाही. कायदा व न्याय विभागाचा खुलासा. तर आरटीआय अधिकारातून माहिती उघड. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीला विरोध करणाऱ्या याचिकेचा निर्णय राखून ठेवला. अधिवेशनामध्ये समितीच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे झाले होते आरोप. देशसेवा करून परतलेल्या सैनिकाचं रायगडच्या वरसई गावात जोरदार स्वागत. 17 वर्ष सेवा देऊन परतलेल्या सैनिक कमलाकर भौड यांचं मिरवणूक काढीत करण्यात आलं स्वागत. एकतीसावी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 10 ऑगस्टला. तर मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची मध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी व्हावं या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली. चंद्रपूर शहर जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. तब्बल 10 दिवसानंतर बरसला पाऊस. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. सिंधुदुर्गात आज पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी. पुढील 4 दिवस विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट. पुढील 2 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी. पावसानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. पुण्यामध्ये जुलै महिन्यात गेल्या 4 वर्षांतील कमी पाऊस. येत्या काही दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं परिस्थिती गंभीर. नांदेडमधून केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी गेलेल्या 11 जणांशी संपर्क. सर्व नागरिक सुखरूप असल्याची माहिती. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील रुई गोस्ता गावात हुमणी अळीनं घातलं थैमान. शेतकऱ्यांना उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.
यवतमाळमध्ये कपाशी सोयाबीनवरील हुमणी अळीच्या आक्रमणानं शेतकरी हवालदिल कपाशी सोयाबीन तूर या मुख्य पिकांवर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव। वाशिम जिल्ह्यामध्ये सततच्या पावसानं सोयाबीनची वाढ खुंटली, उत्पादनामध्ये होणार मोठी घट। यवतमाळमध्ये कापूस तूर पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून अद्याप शेतकऱ्यांना मार्गदर्शन नाही। कृषी विभाग शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा मनीष जाधव यांचा आरोप। बुलढाण्यामध्ये जामोद तालुक्यात रानभाजी महोत्सवाचं आयोजन, महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद, तर महोत्सवात 22 प्रकारच्या रानभाज्यांचं प्रदर्शन। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिडकीन एमआयडीसी परिसरामध्ये भीषण अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती। नाशिकमध्ये विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, इयत्ता 6वीतील विद्यार्थिनीचा शाळेमध्येच मृत्यू। भंडाऱ्यामध्ये काळ्या बिबट्यांची जोडी आढळली, जंगलामध्ये काळ्या बिबट्यांची जोडी कॅमेऱ्यामध्ये कैद। भंडाऱ्यात पोलीस वाहनाची उभ्या असलेल्या दुचाकीला धडक, वाहन रिव्हर्स घेत असताना झाला अपघात, यामध्ये युवक गंभीर जखमी। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ऑक्सिजन नलिकेला आग, दुरुस्तीचं काम सुरू असताना आग, रुग्णालयातील शस्त्रक्रिया 2.5 तास खोळंबल्या। त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू, प्रदक्षिणा करताना ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर मृत्यू, अचानक खाली कोसळल्यानं रुग्णालयामध्ये नेलं, मात्र उपचारापूर्वीच झाला होता मृत्यू। अकोल्यातील खेकडी येथील 2 शेतकऱ्यांच्या घराला आग, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश। हिंगोलीमध्ये बंद पडलेल्या रेल्वेच्या डब्याला लागली आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल। उसाच्या संरक्षणासाठी तारेच्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाहित, शॉक लागून शेतकरी युवकाचा जागीच मृत्यू, धाराशिवमधील जेवळी गावातील घटना। पुण्यामध्ये मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा मृत्यू, काम करणारा ठेकेदार, कंपनीला पालिकेची कारणे दाखवा नोटीस, योग्य कारवाई केली जाणार। रेपो रेट जैसे ते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10वे महाधिवेशन गोवा येथे 7 ऑगस्टला होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत करणार उद्घाटन। कोल्हापूरमध्ये ईपीएस 95 योजनेतील निवृत्ती वेतनधारकांचं निवृत्ती वेतन प्रति महिना 9,000 रुपये करण्याची मागणी, खासदार शाहू छत्रपती यांच्या शिष्टमंडळाची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे मागणी। पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची फेर तपासणी, निवडणूक आयोगानं मुख्य सचिवांना पाठवलं पत्र, इंडिया आघाडीच्या नेत्यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। उद्योगपती अनिल अंबानी यांची ईडीकडून तब्बल 10 तास चौकशी, 17,000 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी करण्यात आली अनिल अंबानी यांची चौकशी। मुंबईनंतर आता टेस्लाचं भारतात दुसरं शोरूम, टेस्लानं गुरुग्राममधील 51,000 चौरस फूट जागा 9 वर्षांसाठी भाड्यानं घेतली। भारत आणि अमेरिकेमध्ये तणावाची स्थिती, एनएसए अजित डोभाल रशियाला पोहोचले, भारताचा रशियासोबत करार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये चौकात फ्रीस्टाईल हाणामारी, 2 दुचाकी स्पार एकमेकांना भिडले, हाणामारीमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहतूक कोंडी। नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ, कोपरखैरणीमधील निलेश पाटील यांची दुचाकीवरून येणाऱ्या 2 जणांची चेन खेचून काढला पळ, तर वाशिम पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। जालन्यामध्ये बस स्थानकावर प्रवाशांचं पाकिट चोरणारे 3 चोरटे जेरबंद, 2,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांनी आरोपींची काढली धिंड। जालन्यामध्ये अवैधरित्या गावठी पिस्तूल ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक, पिस्तुलासह 2 मॅगझिन जप्त, आरोपींवर अनेक गुन्हे दाखल। राज्यात युरियासह रासायनिक 2 लाख टन खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण, खत विक्रेत्यांकडून ई-पॉज मशीनवर खत विक्रीची नोंद, वेळेवर न केल्यानं तुटवडा, नोंद न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे निर्देश। वर्ध्यामध्ये देशी विदेशी दारू घेऊन जाणारं वाहन पकडलं, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 जणांवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 कोटी रुपयांच्या परताव्याचा आमिष दाखवत शेतकऱ्याची सुमारे 50 लाखांची फसवणूक, आरोपीला अटक, तर 10 लाख रुपये करण्यात आले जप्त।
हिंगोलीमध्ये दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या 6 जणांना अटक. नांदेडच्या आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. सोलापूरमध्ये मोटारसायकल चोरणारे तिघे अटकेत. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक. 6 मोटारसायकली करण्यात आल्या जप्त. दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 8 महिला अटकेत. 1.41 लाखांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपूर शहर पोलिसांनी केली मोठी कारवाई. नोकरीचा आमिष दाखवत पालघरमधील तरुणाची युरोपामध्ये फसवणुकीचा व्हिडिओ व्हायरल करत तरुणाची मनसेला मदतीची हाक. अल्बानियातून सुखरूप सुटका करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थिनीसोबत व्हॅन चालकाचं अश्लील कृत्य. हात धरत फिरायला जाण्याचा हट्ट. पोलिसांकडून चालकाला अटक. मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. अल्पवयीन मुलीची सुटका. चेंबूरमध्ये 60 वर्ष महिलेवर गुन्हा दाखल. गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकानं केला पर्दाफाश. कोल्हापूरच्या जयसिंगपुरातील दत्त शासकीय पतसंस्थेमध्ये 7.5 कोटींचा पहार. संस्थेचे अध्यक्ष, संचालक, कर्जदारांसह 10 जणांवर जयसिंगपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पुण्यातून एका व्यक्तीनं श्वानाला एका खोलीमध्ये नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. तर या व्यक्तीची संशयास्पद हालचाल कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलीस ठाण्यामध्ये प्राणीप्रेमींनी दिली तक्रार. पुण्यामध्ये जुन्या वादातून व्यक्तीवर कोयत्याने हल्ला. 10 ते 12 जणांकडून हल्ला. व्यक्ती गंभीर जखमी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर लवकरच चित्रपट येणार. 17 वर्षांचा घटनाक्रम मोठ्या पडद्यावर दिसणार. मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर धनुषला डेट करत असल्याची चर्चा. अलीकडे दोघांचाही व्हिडिओ व्हायरल. सुहास खामकरचे राजवीर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण. 8 ऑगस्टला चित्रपट होणार प्रदर्शित. साऊथ अभिनेता संतोष बलराज यांचं वयाच्या 34व्या वर्षी निधन. कावीळ या गंभीर आजाराने त्यांचा मृत्यू झाला. ईशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र. नीतू बार बार गाण्याला जबरदस्त प्रतिसाद. द वॉकिंग डेड मधील हॉलिवूड अभिनेत्री केली मॅक यांचं निधन. वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी घेतला जगाचा निरोप. दुर्मिळ मेंदूच्या कर्करोगानं होत्या ग्रस्त. अभिनेत्री रश्मिका मंदाना 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करणार होती. साखरपुड्याचे फोटो व्हायरल. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. जान्हवी किल्लेकर पुन्हा थिरकली. डान्सचा व्हिडिओ व्हायरल. राज्यातील 5 ज्योतिर्लिंगांचा होणार आणखीन विकास करण्यासाठी IAS अधिकारी नियुक्त. मुख्यमंत्र्यांकडून IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय. नागपूरमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन. मनपाच्या आयुक्तांना मनसेकडून कोंबड्यांची भेट. अवैध चिकन मटन मार्केटला नागरिकांनी दर्शवला विरोध. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरींच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकोळे भाऊक. प्रतिक्रिया देताना निकोळे यांना अश्रू अनावर. किरकोळ वादामध्ये निकोळे यांनी बंदूक काढल्याचा होता आरोप. मराठा आरक्षण लढ्यातील विजय झाल्याशिवाय फेटा बांधणार नाही. मनोज जरांगे पाटलांची भूमिका. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक. रस्त्यावरील खड्ड्यांवर काढल्या रांगोळ्या. महापालिका नागरिकांच्या सोयीसाठी चांगले रस्ते कधी देणार. मनसैनिकांचा सरकारला सवाल. परभणीत महायुतीमध्ये तुतू मैमे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्याकडून मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात फेक अकाउंटद्वारे अश्लील पोस्ट करण्यात आल्याचा आरोप. धर्मजागरण न्यास प्रांत कार्यालयाचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण. भगवान नगर येथील सभागृहामध्ये कार्यक्रमाचं करण्यात आलं होतं आयोजन. अजित पवारांचा ताफा अडवण्याचा इशारा देणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड पोलिसांच्या नजरकैदेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना पंढरपूर कोर्टाचं समन्स. आंबेडकरांनी विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी केलं होतं आंदोलन. आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल. उद्या प्रकाश आंबेडकर पंढरपूरच्या कोर्टामध्ये हजर राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संसद भवन परिसरामध्ये अमित शहांची भेट घेतली. नेत्यांमध्ये अर्धा तास झाली चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या दिल्ली निवासस्थानी घेतली भेट. शहांच्या भेटीनंतर शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीला.
ठाकरेंच्या सेनेचे नेते सूरज चव्हाणांना दिल्लीला जाण्यास परवानगी. कोरोनाच्या काळामध्ये खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणांना झाली होती अटक. ईडीच्या आक्षेपानंतर देखील कोर्टाची परवानगी. नाशिकचे खासदार राजाभाऊ बाजेंनी घेतली केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडूंची भेट. 10 महत्त्वाच्या विषयांवर केली चर्चा. आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी. मित्र पक्षांबाबत अशा वक्तव्यांमुळे युतीत मिठाचा खडा पडत असल्याची भावना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. राज ठाकरेंच्या आदेशानुसार बच्चू कडूंच्या पदयात्रेमध्ये चक्काजाम. आंदोलनात सहभागी होणार बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य. किरकोळ भांडणावरून भाजपच्या माजी नगरसेवकानं काढली बंदूक. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील धक्कादायक प्रकार. जिवे मारण्याची देखील दिली धमकी. बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट. शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलनाबाबत शिवतीर्थावर राज ठाकरेंसोबत करण्यात आली चर्चा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.